नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रतीक भुवड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या आणि शिवमय शुभेच्छा. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण कर्नाला किल्ल्याचा ट्रेक करणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्नाला किल्ल्याच्या ट्रेकचा संपूर्ण प्रवास पाहायला मिळेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आज सकाळी 6:30ला घरातून निघालो आणि रिक्षा पकडून वसई स्टेशनला उतरलो. वसई स्टेशनला उतरताच 6:50ची डहाणू पनवेल ही मेमो लोकल ट्रेन पकडली. माझ्या बॅगेमध्ये शिवरायांचा भगवा झेंडा असल्यामुळे सर्व लोकांचे लक्ष माझ्याकडे जात होते. ट्रेनच्या 2 तासांच्या प्रवासानंतर मी पनवेल स्टेशनला उतरलो आणि मोबाईलचा कॅमेरा ओपन केला आणि जे मनात येईल ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आता जस्ट मी पनवेलला इथे उतरलो आहे आणि आज जातो आहे मी कर्नाला किल्ल्यावरती. पहिल्यांदाच म्हणजे प्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या भगव्या आणि शिवमय शुभेच्छा. आणि आता जस्ट मी पनवेलला इथे उतरलो आहे. आता जायचं आपल्याला कर्नाला किल्ल्यावरती. आता इथून मी वसईवरून आलो आणि वसईवरून पनवेलला ट्रेन पकडली आणि जस्ट आता पनवेलला उतरलो आहे. आता तिकडे एक मित्र आहे, त्या मित्रासोबत जाऊया डायरेक्ट आता कर्नाला किल्ल्यावरती. आज खूप खास दिवस आहे, कारण की आज शिवजयंती आहे. त्यानिमित्ताने पहिलं म्हणजे ठरवलं होतं की मी जायचं कुठेतरी फिरण्यासाठी, म्हणून मी कर्नाला किल्ला निवडला आहे पनवेलमधला. डायरेक्ट तिकडे भेटूया, चला बाय. पनवेल स्टेशनला उतरल्यावर मी पहिल्यांदा त्या लोकांच्या गर्दीतून मृणालला शोधत होतो. शेवटी 4-5 मिनिटांनंतर तो मला भेटला. त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ पार्थ देखील होता. या दोघांचा हा पहिलाच ट्रेक होता. आम्ही एकत्र भेटल्यावर पहिल्यांदा पनवेल बस डेपो शोधायला सुरुवात केली, कारण रिक्षावाले आम्हाला 300 रुपये भाडं बोलत होते. म्हणून आम्ही रिक्षाने न जाता बसने जायचा विचार केला. पनवेल स्टेशनपासून बस डेपो फक्त 5 ते 10 मिनिटावर आहे. 5 ते 10 मिनिट चालत जाऊन आम्ही बस डेपोजवळ पोहोचलो. तिथे गेल्यावर समजले की फक्त अलिबाग आणि पेन ह्या 2च गाड्या कर्नाला किल्ल्याच्या पायथ्याशी जातात. आम्ही अलिबागला जाणारी बस पकडली आणि 15 ते 20 मिनिटांच्या प्रवासानंतर कर्नाला पक्षी अभयारण्य इथे आम्ही उतरलो. पनवेल ते कर्नाला पक्षी अभयारण्य 12 किलोमीटर एवढे अंतर आहे आणि प्रत्येकी आपल्याला 21 रुपये बस तिकीट लागते. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही बसमधून उतरलो आहे. आता आमची इथून थोडे नाश्ता करणार आहोत आणि आमची जी 1 ते 1.5 तासाची ट्रेकिंग सुरू होणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. या ब्लॉगमध्ये पूर्ण कर्नाला किल्ल्याची ट्रेकिंग दाखवणार आहे. तर डायरेक्ट आता भेटूया तिकडे आतमध्ये. कर्नाला पक्षी अभयारण्य इथे पोचल्यावर पहिल्यांदा आम्ही तिकीट काढली. प्रत्येकी 60 रुपये तिकीट आहे. तिकीट काढल्यावर आमची बॅग चेक करण्यात आली. या अभयारण्यामध्ये स्वच्छतेसंबंधी खूप कडक नियम आहेत. कर्नाला पक्षी अभयारण्याच्या आजूबाजूच्या परिसरात कचरा करण्यास सक्त मनाई आहे. आपण जेवढे प्लास्टिक गडावर नेऊ तेवढेच प्लास्टिकचे रॅपर्स आपल्याकडे असले पाहिजेत. इकडे तिकडे कचरा टाकल्यावर फाईन मारण्यात येतो. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर आता आम्ही आहोत कर्नाला अभयारण्य, पक्षी अभयारण्य. तिथे आता आम्ही आहोत. आता इथून आमची 1 ते 1.5 तासाची कर्नाला किल्ल्यावर जाण्याची ट्रेकिंग सुरू होणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. तर प्रत्येक किल्ला आपल्याला एक इतिहास सांगतो आणि प्रत्येक ट्रेकिंग आपल्याला जिद्द शिकवते. तर हा प्रवास आता सुरू करूया, चला. तिकीट वगैरे काढून झाल्यावर आम्ही 10:30ला मोठ्या उत्साहात आणि जोशात ट्रेकिंगला सुरुवात केली.
आज शिवजयंती असल्यामुळे बरेच शिवभक्त ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर आले होते. कर्नाला किल्ल्याच्या ट्रेकिंगचा सुरुवातीचा पॅच खूप सोपा आहे, त्यामुळे आम्ही पटापट किल्ला चढायला सुरुवात केली. पण आमची संपूर्ण एनर्जी व्हिडिओ शूट करण्यातच जात होती. तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेकिंगला सुरू केलेलं आहे. आता इथून आमची जवळजवळ 1 ते 1.5 तासाची ट्रेकिंग होणार आहे. आम्ही आता 10:30 वाजले. आता 10:30 वाजता ट्रेकिंग सुरू केले. बघूया आपण किती वाजेपर्यंत वरती पोहोचतो गडावरती. माझ्यासोबत हा मृणाल आहे आणि त्याचा भाऊ. तुझं नाव काय रे? पार्थ. ओके, मृणालचाच भाऊ आहे पार्थ. चला, आज शिवजयंती आहे, त्यानिमित्ताने आजचा दिवस हा खास आहे आणि खूप खूप भारी वाटतं. आणि सर्वांना शिवजयंतीच्या भव्य आणि शिवमय शुभेच्छा. कर्नाला किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला रायगडपासून सुमारे 117 किलोमीटर, पुण्यापासून 179 किलोमीटर आणि मुंबईपासून अंदाजे 59 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. पनवेलपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेला कर्नाला किल्ला ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे. तर मित्रांनो, आता 15 ते 20 मिनटं आलं ट्रेकिंग करून. आता आमची पूर्ण मेहनत तर पूर्ण व्हिडिओ काढत जाते, त्यामुळे थोडा पॅच होता, थोडा चढाण होता आणि त्याच्या दगडांमुळे थोडं थकाय झालं. आता वरती बघूया अजून कसं पॅच आहे. चला डायरेक्ट वरती. या ट्रेकिंगचा दुसरा पॅच सुरुवातीला खूप सोपा आहे, पण ज्यावेळी आपण जंगलातल्या थंड सावलीत प्रवेश करतो त्यावेळी चढण लागते आणि हा पॅच पूर्ण करताना आपल्याला दम लागतो. पण हा थकवा कमी करण्यासाठी मी तेथील एका झाडाच्या वेलीवर झोके द्यायला लागलो आणि ते झोके देताना मला नकळत माझ्या बालपणाची आठवण झाली. मंडळी, प्रत्येक ट्रेकर्सला ट्रेकिंग करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. माझ्यासोबत देखील व्हिडिओ शूट करताना समस्या निर्माण झाली. माझी सेल्फी स्टिक तुटली, त्यामुळे मला विदाऊट सेल्फी स्टिक व्हिडिओ शूट करायचा होता. पण मी हे सर्व विसरून पुन्हा एकदा एका नव्या दिवसात ट्रेकिंग सुरू केली. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे. अर्धा ते पाऊण तास झाला आता आम्हाला इथे. पण व्हिडिओ करताना सेल्फी स्टिक तुटले, त्यामुळे ते आपल्याला शॉट घ्यायचे होते, शूटिंग करायचे, ते करता येणार तरी पण प्रयत्न करतो आहे मी. असे ट्रेकिंगला छोटे मोठे समस्या अडचणी येत असतात, त्यांना आपल्याला सामोरं जायचं आहे. म्हणजे हा पॅच थोडासा मस्त होता, म्हणजे पूर्ण सपाट जागा येते, त्यामुळे ते एवढं वाटलं ना. आता थोडंसं वरती चढाण दिसतं, ते बघा, थोडी चढाण आहे. तिकडे जायचं आपल्याला. चला, याच्या अगोदर आपण कोहोज गडावरचा ट्रेक केला होता. तो जर का ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्कीच पहा, मला तो नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेकिंग सुरूच आहे आमची, पण थोडं दमाय पण झालं आहे. त्यामुळे ह्या दोघांना विचारूया, दोघे भाऊ फर्स्ट टाइम ट्रेकिंगला आलेत. तर कसं वाटतं मृणाल तुला? एकदम भारी वाटतंय. आयुष्यातला पहिलाच ट्रेक आहे. भरपूर दिवस ट्रेक करत होतो, त्याच्यानंतर फायनली आज
ट्रेकिंगला आलो आहे. सिरियसली खूप म्हणजे खूप भारी ट्रेक आहे. म्हणजे चढण पण चांगली आहे आणि बाजूचा व्ह्यू पण खूप भारी आहे. ओके, तुला कसं वाटतं पार्थ? एक नंबर वाटतोय. माझा पण पहिलाच ट्रॅक आहे. सर्व व्ह्यू वगैरे एक नंबर आहे. सर्व हां, दम वगैरे लागलाय जाम. हालत खराब झाले, अर्ध्यातच हालत खराब झाले. पुन्हा एकदा नंबर आहे भाई. पुन्हा एकदा ट्रेकिंगला येणार का? हा येणार ना. हां, सर्वांना रिकमेंड करतो नक्की कर्नाळा फोर्टला येऊन एकदा व्हिजिट करा. ओके. खरंच खूप भारी ट्रेकिंग करण्याचा अनुभव मिळेल. तर मित्रांनो, फायनली आपण 1.5 ते 2 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला पुढे येतोय कर्नाळा किल्ला. तो बघा, यासाठीच आपण एवढी मेहनत केली होती आणि यासाठीच आपण हट्ट केला होता. चला डायरेक्ट तिकडे जाऊया. चला. तुझा मागणं हो करीत. चल रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी. अरे अरे महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, फायनली 1 ते 1.5 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला समोर दिसतोय कर्नाळा किल्ला. तो बघा, तो अंगठ्याच्या आकारात सुळका दिसतो, तो आपला कर्नाळा किल्ला आहे. तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. आता जवळजवळ 10 ते 15 मिनिटाची ट्रेकिंग बाकी अजून. ती कंप्लीट केल्यानंतर आपण पोहोचणार आहोत त्या किल्ल्यावरती. आपण सकाळपासून म्हणजे सकाळी जवळजवळ मी 7 वाजता ट्रेन पकडले. त्यानंतर मी 9 ते 10 वाजेपर्यंत पनवेलला उतरलो. तिथून मग आम्ही बस पकडली आणि बस पकडल्याच्या नंतर आम्ही तिथून कर्नाळा अभयारण्य इथे उतरलो. कर्नाळा पक्षी अभयारण्य. तिथून आम्ही आता 1 ते 1.5 तास ट्रेकिंग केले आणि फायनली आता कर्नाळा किल्ल्याच्या जवळ पोहोचलो आहे. चला जाऊया आता. अशी ट्रेकिंग असली पाहिजे, कारण की जेवढी आपली मेहनत जाते आणि जो आपल्याला वरती गेल्यावर जो आनंद मिळतो तो कुठेच आपल्याला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरा. असे गडकिल्ले किंवा इतर काही गोष्टी असतील जे पाहण्यासारखे वगैरे, ते बघा, नक्कीच बघा. हे तुम्हाला मी सांगतो, सजेस्ट करतो. आणि तुम्ही कर्नाळा किल्ला देखील नक्की या. आपण मागच्या महिन्यामध्ये अर्नाळा किल्ला केला होता, तो पण देखील तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर तो पहा. चला, आता एकदम उत्साह वाढला वरती जाण्याचा. मित्रांनो, प्रत्येक गडावर एक गडदेवताही असतेच. या कर्नाळा किल्ल्यावर आई कर्णाई मातेचे एक छोटंसं मंदिर आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या आई कर्णाई मातेचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. ट्रेकिंगची आजची सुरुवात पूर्ण म्हणजे सुरुवातीला पूर्ण दगड होते आणि पूर्ण थोडी चढाण होती आणि नंतर थोडी सपाट जागा होती. आता पूर्ण आपल्याला वरती चढायचं आहे. जास्त दगड पण नाहीत, पूर्ण डोंगरवरती चढायचं आहे. हा खरा असणार आहे या ट्रेकिंगचा थ्रिलिंग भाग. तर चला जाऊया. आपण हा डोंगर पूर्ण सर केलेला आहे. आता आपण या दुसऱ्या प्रवेशद्वारावर इथे आलेलो. आता इथे सपोर्ट दिला आहे दगडांना. पप्पा कुठे आहे ते बघा. आणि ह्या बुरुजाच्या बाजूला आपल्याला इथे शरभ प्राण्याचं दिसतंय. म्हणजे शरभ म्हणजे सिंह आणि पक्षी यांचं जे मिश्रण असतं त्याला शरभ असं म्हणतात. ते बघा तिकडे. आता इथून आपण वरती जाणार आहोत. चला वरती. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही जो आपला कर्नाळा किल्ला आहे, आजच्या ट्रेकिंगचा जो महत्त्वाचा भाग होता तो आता आम्ही सर केलेला आहे. आता आम्ही जस्ट या किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे
आता आम्ही किल्ल्याचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता आम्ही संपूर्ण किल्ला पाहणार आहोत. तुम्हाला या किल्ल्याचा पूर्ण इतिहास, या किल्ल्याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला. मित्रांनो, इतिहासाच्या दृष्टीने कर्नाला किल्ल्याला फार महत्त्व आहे. प्राचीन काळी बोरघाटावरील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करण्यात येत असे. कालांतराने यादव, तुघलक, निजामशाही, मराठे आणि अखेरीस ब्रिटिश अशा विविध सत्तांच्या अधिपत्याखाली हा किल्ला राहिला. पेशवाईच्या काळात इसवी सन 1818 मध्ये कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. त्यामुळे कर्नाला किल्ल्याला कर्नल किल्ला असंही संबोधले जाते. या किल्ल्यावरती आपल्याला बऱ्याच पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. हे बघा. आणि या टाक्यांमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे अजून या टाक्यांमध्ये पाणी दिसतं आपल्याला. हे बघा, अजूनसुद्धा याच्यामध्ये पाणी आहे. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया पुढे अजून काय काय पाहण्यासारखं आहे ते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1670 साली फळ्या व चिखल यांच्या भिंती बांधून मुघलांकडून हा किल्ला जिंकला अशी इंग्रज पत्रात नोंद आहे. 1680 मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने पुन्हा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. 1818 मध्ये कर्नल प्रोथरने किल्ला जिंकून तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार होते. तर मित्रांनो, आता आम्ही पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे. किल्ला पूर्ण फिरलेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला जातो आहे. आता येताना आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला होता. आता आम्ही लवकरात लवकर खाली पोहोचू. तर डायरेक्ट आपण खाली भेटूया. चला. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही पोचलेलो खाली पायथ्याशी. आता आम्ही जवळजवळ आम्हाला खाली उतरायला 1 तास लागला. मी जास्त थांबलो नाही, त्यामुळे लवकर खाली पोचलो. हा किल्ला म्हणजे खूप चांगला आहे. सुरुवातीला तुम्हाला त्या किल्ल्यावरती पोचायला थोडी दगडे वगैरे आहेत, नंतर मग थोडा चांगला पॅच आहे आणि थोडा नंतर मग लास्ट 3 पॅचमध्ये लास्ट शेवटचा जो पॅच आहे तिथे पूर्ण असा डोंगर आहे. तर खूप चांगला किल्ला आहे. मी सजेस्ट करेन तुम्ही त्या किल्ल्यावरती नक्की या. जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय, जय जिजाऊ, जय शिवराय.